हॅलो स्टुडंट्स, वी आर लर्निंग द टॉपिक बायोमॉलिक्युल्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोटीन्स या बायोमॉलिक्युल बद्दल बघितलं होतं. तर या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत पुढचा बायोमॉलिक्युल, दॅट इज न्यूक्लिक ऍसिड. आय एम शेअरिंग द स्क्रीन हिअर. न्यूक्लिक ऍसिड्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. आणि मग याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याचबरोबर त्यांचं फंक्शन काय आहे, याबद्दल आपण या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. तर आता न्यूक्लिक ऍसिड बद्दल आपण थोडीशी इंट्रोडक्शन बघूया अगोदर. न्यूक्लिक ऍसिडचा शोध कसा लागला बघा. तर न्यूक्लिक ऍसिड हे दोन प्रकारचे असतात, एक आहे डीएनए आणि दुसरं आहे आरएनए. पण न्यूक्लिक ऍसिड ही जी कन्सेप्ट आहे ती सगळ्यात अगोदर 1869 मध्ये फ्रेडरिक मिशर या सायंटिस्टने सांगितलेली आहे. न्यूक्लिक ऍसिड वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट फ्रेडरिक मिशर इन 1869 फ्रॉम द फर्स्ट सेल during he was working on the patients. तर त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड मध्ये डीएनए असतात, आरएनए असतात, याबद्दलचा शोध पुढे पुढे लागत गेला. सुरुवातीला फक्त न्यूक्लियस सेलच्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिक ऍसिड असतं याबद्दलची डिस्कवरी फ्रेडरिक मिशरने केलेली आहे. त्यानंतर 1924 मध्ये फ्युल्जन या सायंटिस्टने या न्यूक्लिक ऍसिड मध्ये जे काही क्रोमोझोम्स असतात त्यामध्ये डीएनए असतात याबद्दल सांगितलं. Each DNA is made up of nitrogenous bases, deoxyribose sugar and phosphate molecule. याबद्दल ही नंतर डिस्कवरी झाली की या डीएनए हे जे डीएनए आहेत ते कशापासून बनलेले आहेत, तर त्यामध्ये नायट्रोजनस बेस, डिऑक्सिरायबोस शुगर आणि फॉस्फेट मॉलिक्यूल. तर आपण हे जे काही दोन न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, डीएनए आणि आरएनए, त्यापैकी आपण सुरुवातीला आता डीएनएचं स्ट्रक्चर बघूया आणि मग त्यानंतर आरएनएचं स्ट्रक्चर बघूया. त्यामध्ये आता नायट्रोजनस बेसिस कोणते कोणते असतात, तर नायट्रोजनस बेसिस मध्ये दोन प्रकारचे नायट्रोजनस बेसिस असतात. त्यामध्ये प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स असे दोन प्रकारचे नायट्रोजनस बेसिस आहेत. त्यापैकी जे काही प्युरिन्स आहेत त्यामध्ये दोन आहेत, ऍडिनिन आणि गॉनिन. हे दोन्हीही डबल रिंग स्ट्रक्चर असतात. तर पिरिमिडिन हे तीन प्रकारचे असतात, त्यामध्ये सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन असे तीन पिरिमिडिन्स आहेत. हे सिंगल रिंग स्ट्रक्चर्स आहेत आणि दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन द प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स, दॅट प्युरिन्स आर डबल रिंग स्ट्रक्चर्स while पिरिमिडिन्स आर सिंगल रिंग स्ट्रक्चर्स. त्यानंतर जो दुसरा कंपोनंट आहे डीएनए मधला, दॅट इज द डिऑक्सिरायबोज शुगर. तर यामध्ये जो शुगर मॉलिक्यूल असतो डीएनए मधला, दॅट इज द पेंटोज शुगर and that is deoxyribose sugar. ही 5 कार्बन पासून बनलेली शुगर असते जिचं नाव आहे डिऑक्सिरायबोज शुगर. त्यानंतर तिसरा जो मॉलिक्यूल आहे तो आहे फॉस्फेट. फॉस्फेट इज also known as the phosphoric acid as its chemical combination is phosphoric acid, but generally it is known as the phosphates. तर अशा पद्धतीनं हे डीएनए मधले काही घटक आहेत. आता यानंतर सायंटिस्ट इरविन आणि चार्गॉफ या दोघांनी, द सायंटिस्ट Irwin and Chargaff in 1950 estimated that the relative amount of the 4 nitrogenous base, that is adenine, guanine, cytosine, thymine in DNA, it is observed that the pyrimidine and purine always occur in equal amount. Chargaff and Irwin showed that the concentration of purines and pyrimidines is always in equal concentration. म्हणजे जेवढेच प्युरिन असतात तेवढेच पिरिमिडिन्स असतात. म्हणजेच त्यांचा जर आपण रेशो बघितला तर तो रेशो 1:1 असा येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही काही जनरल याच्या डीएनए बद्दल आहे. तर आता आपण नंतर डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया. स्ट्रक्चर ऑफ डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. तर डीएनए हा डबल स्ट्रँडेड आणि स्पायरली कॉइल्ड असं स्ट्रक्चर आहे त्याचं. बघा कसं स्ट्रक्चर आहे त्याचं. अशा पद्धतीनं डीएनएचं स्ट्रक्चर आहे. म्हणजेच याला काय म्हटलं जातं, ह्याला स्पायरल असं हेलिकल स्ट्रक्चर म्हटलं जातं. त्यामध्ये 2 स्ट्रँड असतात. हे एक स्ट्रँड आहे आणि हे दुसरं स्ट्रँड आहे. ठीक आहे. आता
तर प्रत्येक स्ट्रँड कसं बनलेलं असतं बघा. इच स्ट्रँड इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. प्रत्येक स्ट्रँड मध्ये जवळपास हजारो असे न्यूक्लिओटाइड्स असतात आणि प्रत्येक न्यूक्लिओटाइड हा कशाने बनलेला आहे. इच अँड एव्हरी न्यूक्लिओटाइड इज मेड अप फ्रॉम शुगर, नायट्रोजनस बेस अँड फॉस्फेट. त्याचबरोबर त्यामध्ये असेही काही स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात ज्यामध्ये शुगर आणि नायट्रोजनस बेसच एकमेकांना अटॅच झालेले आहेत. त्याला म्हटलं जातं न्यूक्लिओसाइड. तर इथं महत्वाचं आहे ते न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड इट इज मेड अप फ्रॉम शुगर, नायट्रोजनस बेस अँड फॉस्फेट मॉलिक्युल्स. आपण पुढच्या आकृतीमध्ये पाहणारच आहोत. तर ते कशा पद्धतीने न्यूक्लिओटाइड्स तयार झालेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये असणारा जो नायट्रोजनस बेस आहे, न्यूक्लिओटाइड ज्या वेळेला तयार होत असतं त्यावेळेला इथं जे शुगर कंपोनंट आहे बघा, या स्ट्रक्चर मध्ये दिसतंय आपल्याला. बघा न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर इथं दाखवलंय. त्यामध्ये ही आहे पेंटोज शुगर. यामध्ये हे 5 कार्बन दिसत आहेत आपल्याला. ही आहे पेंटोज शुगर. या पेंटोज शुगर पैकी हा जो फर्स्ट कार्बन आहे तो नायट्रोजनस बेसला अटॅच झालेला असतो. हा आहे नायट्रोजनस बेस. आणि त्यातला 5वा कार्बन ऍटम हा फॉस्फेटला अटॅच झालेला असतो. आणि अशा पद्धतीनं फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजनस बेस असा हा न्यूक्लिओटाइड तयार झालेला आहे. आता प्रत्येक न्यूक्लिओटाइड हा दुसऱ्या न्यूक्लिओटाइडला अटॅच होऊन अशी एका बाजूचं हे स्ट्रँड तयार झालेलं असतं. तसंच दुसऱ्या बाजूचं स्ट्रँड सुद्धा तसंच तयार झालेलं आहे. ठीक आहे. आणि इथं ही चेन तयार होत असताना, पॉलिपेप्टाइड चेन तयार होत असताना हा जो एक न्यूक्लिओटाइड आहे हा दुसऱ्या न्यूक्लिओटाइडला या फॉस्फोडायस्टर बॉन्डनी अटॅच होतो. हा आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड जो 2 न्यूक्लिओटाइडला एकमेकांना अटॅच करतो. त्याचबरोबर आता आपण या प्युरिन आणि पिरिमिडिन्स मधलं जर पेअरिंग बघितलं तर बघा, प्रत्येक वेळेला ऍडेनिन आणि थायमिन मध्ये आपल्याला डबल हायड्रोजन बॉन्ड दिसतोय. तसंच व्हाईस वर्सा इथं बॉन्डिंग दिसतंय. थायमिन पेअर्स विथ द ऍडेनिन विथ द डबल हायड्रोजन बॉन्ड. बट इन केस ऑफ द गॉनिन अँड सायटोसिन इथं बघा कसं दिसतंय, तर गॉनिन आणि सायटोसिन मध्ये मात्र ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड दिसतोय इथं. ठीक आहे. तसंच गॉनिन आणि सायटोसिन आणि गॉनिन मध्ये सुद्धा इथं आपल्याला काय दिसतोय, ट्रिपल बॉन्ड दिसतोय. तर अशा पद्धतीनं हे जनरल अशी अटॅचमेंट किंवा पेअरिंग आहे न्यूक्लिओटाइड्सची, किंवा न्यूक्लिओटाइड कसा तयार होतो हे आपल्याला या स्ट्रक्चर मधून लक्षात आलं. आता आपण एक्झॅक्ट डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया. तर डीएनएचं स्ट्रक्चर हे यामध्ये आपल्याला 2 हेलिकल स्ट्रँड्स दिसतात. अ सिंगल लॉंग चेन ऑफ द पॉलिपेप्टाइड्स ऑफ डीएनए कन्सिस्ट ऑफ वन एंड विथ द शुगर मॉलिक्यूल. बघा आता यापैकी एक स्ट्रँड हे शुगर मॉलिक्यूलला अटॅच झालेलं असतं. तर जे दुसरं स्ट्रँड आहे किंवा दुसऱ्या बाजूने ते फॉस्फेट मॉलिक्यूलला अटॅच झालेलं असतं. ठीक आहे. आणि त्यामुळं एका बाजूला 3' एंड असतो शुगरचा, तर दुसऱ्या बाजूला 5' एंडनं ते अटॅच झालेलं असतं. म्हणून समजा आता हे स्ट्रँड ची जर डायरेक्शन बघितली आपण, जर ती 3' to 5' अशी असेल, बघा समजा आता हे स्ट्रँड आहे. ठीक आहे. आता या स्ट्रँडची डायरेक्शन जर आपण बघितली, समजा इथं 3' एंड असेल, तर याच स्ट्रँडच्या एंडला इथं कुठला एंड असणार आहे, इथं देर इज द 5' एंड ऑफ द शुगर मॉलिक्यूल. तसंच आता दुसऱ्या स्ट्रँड मध्ये कसं असणार आहे, इथं जर 3' एंडला असेल तर या बाजूला इथं असणार आहे हे 5' एंड, तर खालच्या बाजूला असणार आहे इथं 3' एंड. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे स्ट्रँड्स हे दोन्ही स्ट्रँड्स ची डायरेक्शन असते. आता त्यानंतर दिस 2 एंड्स ऑफ द पॉलिपेप्टाइड चेन्स आर कॉल्ड एज 3' अँड 5'. प्रत्येक एंडला 3' आणि 5' असं नाव असतं प्रत्येक स्ट्रँडला. द सिंगल पॉलिपेप्टाइड स्ट्रँड ऑफ डीएनए इज नॉट स्ट्रेट बट इट इज हेलिकल इन शेप. आपल्याला इथं दिसतोयच की प्रत्येक स्ट्रँडचा शेप कसा आहे, हेलिकल दिसतोय, ते स्ट्रेट नसतात. आणि हे जे डीएनए मॉलिक्यूल आहेत, दिस डीएनए मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ हेलिकल पॉलीपेप्टाइड चेन्स विच आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच काय, तर इकडं समजा हे राईट
अल्फा हेलिकल असेल तर एक बीटा हेलिकल पोझिशन मध्ये असतं, म्हणजे एक राईट अँगल मध्ये टर्न घेतं तर एक लेफ्ट अँगल मध्ये टर्न घेतं, आणि त्यामुळे ते दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी अटॅच होत असतात. दिस टू कॉम्प्लिमेंटरी पॉलिपेप्टाइड चेन्स आर ऑफ डीएनए आर हेल्ड टुगेदर बाय द वीक हायड्रोजन बॉन्ड. इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे ऍडेनिन आणि थायमिन हे दोघं एकमेकांना डबल हायड्रोजन बॉन्डनी, तर गॉनिन आणि सायटोसिन हे ट्रिपल हायड्रोजन बॉन्डनी अटॅच झालेले असतात, आणि हे हायड्रोजन बॉन्ड हे वीक हायड्रोजन बॉन्ड असतात. तर अशा पद्धतीनं हे आहे डीएनए मॉडेल किंवा डीएनएचं स्ट्रक्चर, जे डीएनएचं स्ट्रक्चर 1953 मध्ये वॅटसन आणि क्रिकने डिस्कवर केलेलं आहे. आणि या स्ट्रक्चरच्या डिस्कव्हरी बद्दल वॅटसन आणि क्रिकला 1962 मध्ये नोबेल प्राइज सुद्धा मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं हे सगळं आपण डीएनए बद्दल बघितलं. आता यानंतर आपण पुढचा पॉइंट बघूया किंवा नेक्स्ट न्यूक्लिक ऍसिड बघूया, तो आहे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. त्यालाच आपण शॉर्ट मध्ये आरएनए म्हणतो. देर आर सम ऑर्गॅनिझम्स विच हॅव न्यूक्लिक ऍसिड ऍज अ आरएनए. बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्स मध्ये डीएनए हाच न्यूक्लिक ऍसिड असतो, पण असे काही एक्सेप्शनल केसेस आहेत किंवा असे काही व्हायरसेस आहेत that those contain the RNA as a nucleic acid. For example, टोबॅको मोझिक व्हायरस हा जो ऑर्गॅनिझम आहे किंवा हा जो व्हायरस आहे, या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल आहे आरएनए. म्हणजेच याच्यावरून नंतर हे सुद्धा कन्क्लूड झालं की फक्त डीएनए हाच न्यूक्लिक ऍसिड नाही, तर आरएनए हा सुद्धा न्यूक्लिक ऍसिड असतो. आता आरएनए हा जसा डीएनए हा डबल स्टँडर्ड आहे तसा आरएनए हा सिंगल स्टँडर्ड आहे. बट देर आर अगेन सम एक्सेप्शनल केसेस दॅट आरएनए इज ऑल्सो डबल स्टँडर्ड इन सम व्हायरसेस लाईक रिओ व्हायरस अँड वाउंड ट्युमर व्हायरस. बघा आता याच्यामध्ये आरएनए हा कसा असतो, डबल स्टँडर्ड आढळतो रिओ व्हायरस आणि वाउंड ट्युमर व्हायरस मध्ये. आरएनए ऑल्सो कॉन्स्टिट्यूट or RNA has the constituents similar to the DNA. म्हणजेच डीएनए मध्ये जसे आपण कॉन्स्टिट्युएंट्स बघितले, ज्यामध्ये प्युरिन्स असतात, पिरिमिडिन्स असतात, नायट्रोजनस हे झाले नायट्रोजनस बेसेस, त्याचबरोबर काही शुगर मॉलिक्युल, फॉस्फेट मॉलिक्युल्स असतात. अगदी तसेच सेम कॉन्स्टिट्युएंट्स आरएनए मध्ये सुद्धा असतात. फक्त फरक काय आहे, तर डीएनए मध्ये जो थायमिन आहे, थायमिन जो आहे इट इज रिप्लेस्ड बाय द युरॅसिल. पिरिमिडिन्स पैकी थायमिनच्या ऐवजी आरएनए मध्ये काय असतो, युरॅसिल असतो. हाच एवढा बदल आहे डीएनए आणि आरएनएच्या कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये. त्याचबरोबर जी काही शुगर आहे, डीएनए मधली जी शुगर आहे ती 5 कार्बन शुगर आहे, डीऑक्सिरायबोज. तर आरएनए मधली जी शुगर आहे ती सुद्धा 5 कार्बन वाली शुगर आहे, अँड इट इज रायबोज शुगर instead of deoxyribose. आता आपण आरएनए चे टाइप बघूया. देर आर 3 टाइप्स ऑफ द आरएनए. हे आरएनएच्या हे एक स्ट्रक्चर आहे. बघा अशा पद्धतीने आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असतो, तर डीएनए हा डबल स्टँडर्ड असतो, ज्यामध्ये हे न्यूक्लियोटाइड एकमेकांना अटॅच झालेले आहेत. बघा अशा पद्धतीनं हे सिंगल स्टँड असतात, जसं की हे ऍडिनिन, गॉनिन, सायटोसिन, युरॅसिल, इथं सगळे स्ट्रक्चर्स दाखवलेले आहेत. हा ऍडिनिन, हा गॉनिन, एक चेन तयार होत असते आणि प्रत्येकामध्ये परत सेम इथं फॉस्फोडायस्टर बॉन्ड असणार आहे, आणि फॉस्फोडायस्टर बॉन्डिंगने ते काय करत असतात, एकच पॉलिपेप्टाइड चेन तयार करतायत. आता आपण त्याचे टाइप्स बघूया. पुढचा पॉइंट, त्याच्या अगोदर इथे कंपॅरेटिव्ह अकाउंट आहे आरएनए मधला, दिलाय एमआरएनए, आरआरएनए आणि टीआरएनए. त्या अगोदर आपण आकृत्या बघूया आणि नंतर ही स्लाइड बघूया, ज्यावरून आपल्याला इथं कंपॅरेटिव्ह स्टडी करता येईल तिन्ही टाईपचा. आरएनएचे हे 3 टाईप आहेत, मेसेंजर आरएनए, रायबोझोमल आरएनए आणि ट्रान्सफर आरएनए. ठीक आहे. तर आता प्रत्येकाचे आपण इन्फॉर्मेशन बघणार आहेत. बिफोर दॅट वी विल सी द फिगर्स और डायग्राम्स. दिस इज द एमआरएनए. हा एमआरएनए आहे. एमआरएनए बघा असा सिंगल स्टँडर्ड
सिंपल असं स्ट्रक्चर असं mRNAचं, दॅट इज मेसेंजर RNA. हा rRNA आहे, तर हा आहे tRNA. आता आपण त्यांचा कंपॅरेटिव्ह अकाउंट बघूया. mRNA कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर अरेंजिंग अमिनो ऍसिड्स इन डेफिनाइट सिक्वेन्स. तर mRNAचं नाव मेसेंजर RNA का आहे, तर mRNA काय करतात, तर डीएनए मध्ये असणारी जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे फॉर द फॉर्मेशन ऑफ एनी प्रोटीन, इट इज कॅरीड आउट बाय द मेसेंजर RNA फ्रॉम द डीएनए टू द प्रोटीन सिंथेसिस साइट्स. हे काय करतात, प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारे जे काही मेसेजेस आहेत ते जेनेटिक कोडच्या स्वरूपात ट्रान्सफर करायचं काम करतात, म्हणून यांना काय म्हटलं जातं, मेसेंजर RNA असं म्हटलं जातं. आता यांचं टोटल अकाउंट जर बघितलं आपण mRNAचा सेलमध्ये किती असतो, तर इट अकाउंट्स 3% ऑफ द टोटल अमाऊंट ऑफ RNA. जर आपण RNA मध्येच कम्पेअर केलं, टोटल RNA पैकी mRNA किती असतात, तर 3% असतात. ठीक आहे. तर rRNA किती असतात, rRNA असतात 80 to 90%. सगळ्यात जास्त प्रमाण rRNAचं असतं, कारण ज्या प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारे जे रायबोझोम्स आहेत ते रायबोझोम्स rRNA कडून तयार केले जातात. जवळपास 50 to 60 part of the ribosome is made up from the rRNA, and these ribosomes are required for the synthesis of the proteins, and therefore the higher concentration in the RNA is the rRNA, that is the 80 to 90%. तर tRNA चं कॉन्सन्ट्रेशन किती असतं बघा, ते असतं 10 to 15% ऑफ द टोटल अमाऊंट ऑफ द RNA. आता हा ट्रान्सफर RNA काय करतोय, इट कॅरीज स्पेसिफिक अमिनो ऍसिड टू द रायबोझोम्स फॉर द प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम्स काय करतायत, हे जे रायबोझोम्स आहेत जे rRNA कडून तयार केले जात आहेत, दीज रायबोझोम्स गिव्स राईज टू द न्यू प्रोटीन्स, आणि हेच प्रोटीन्स आपल्यासाठी खूप महत्वाचं असं काम करत असतात आपल्या बॉडीमध्ये, आणि ते प्रोटीन सिंथेसाइज करायचं काम, मेन काम करतात RNA. आणि हे प्रोटीन्स तयार करण्यासाठी महत्वाची गरज असते ती अमिनो ऍसिड्सची. ते अमिनो ऍसिड सेलमध्ये डिस्पर्स्ड असतात, ते अमिनो ऍसिड या रायबोझोम्स पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, तर ट्रान्सफर RNA करतात, आणि म्हणून यांना ट्रान्सफर म्हणजेच वाहक RNA असं म्हटलं जातं. आता यांचा शेप जर बघितला आपण प्रत्येकाचा, तर कसा असतो बघा, mRNA हे आहेत लिनियर शेप्ड, म्हणजेच जवळपास असे स्ट्रेट चेन मध्ये असतात, तर rRNA हे स्फेरिकल शेपचे असतात, म्हणजेच एकमेकांभोवती असे गुंडाळल्यासारखे असतात बघा, कॉइल्ड स्ट्रक्चर असतं अशा पद्धतीचं rRNAचं. तर tRNA हा हेअरपिन शेपचा असतो. आता आपण त्याचे शेप्स पुढे बघूयात, आपल्याकडं फिगर आहेत बघा. हा आहे mRNA, ज्यामध्ये काय काय बघा, mRNA कन्सिस्ट द मेसेज. mRNA म्हणजे काय, तर ज्यामध्ये मेसेज असतो आणि तो मेसेज रायबोसोमल साइटकडे तो फॉरवर्ड करत असतो. यामध्ये एक एंड असतो 3' एंड, एक एंड असतो तो आहे 5' एंड. तर हे आहे पुढचं स्ट्रक्चर, ते आहे rRNAचं. हे कॉइल्ड असं स्ट्रक्चर असतं, आणि हे जे कॉइलिंग आहे ते कशामुळे असतं, तर ड्यू टू इंट्राचेन कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर. यांच्यामध्येच दोन दोन ह्या हेलिकल स्ट्रक्चर मध्ये प्रत्येकामध्ये एक बॉन्डिंग तयार झालेलं असतं, आणि त्यामुळे तिथं या चेन्स एकमेकांच्या भोवती गुंडाळल्यासारख्या दिसत असतात. यामध्ये शुगर फॉस्फेट बॅकबोन आहेत हे, एक मिनिट, दीज आर द शुगर फॉस्फेट बॅकबोन्स. त्याच्यामध्ये हे आहेत हायड्रोजन बॉन्ड्स, ठीक आहे, हे आहेत बेस पेअर्स. तर अशा पद्धतीनं ह्याचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर पुढचा शेवटचा आहे तो tRNA. तर या tRNAचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, हे क्लोवर लीफ शेप्ड किंवा ह्याला हेअर पिन शेप्ड असं पण म्हटलं जातं. यामध्ये आर्म्स दिसतायत बघा. हे स्ट्रक्चर सायंटिस्ट हॉलीने 1965 मध्ये सांगितलेलं आहे. देर आर 4 पार्ट्स इन द tRNA. अमॉंग देम वन इज द DHU आर्म. त्यापैकी पहिला जो आर्म आहे तो आहे DHU आर्म, म्हणजेच काय तर डायहायड्रॉक्सिल लूप. दुसरा आहे अमिनो ऍसिड बाइंडिंग साइट.
दुसरी आहे ती अमिनो ऍसिड बाइंडिंग साइड इथं दिसतेय बघा. आपण दाखवूया अनऑर्डेड करून. ही आहे, हा आहे सेकंड आर्म, हा आहे पहिला DHO आर्म, म्हणजेच डी साइट. त्यानंतर तिसरी आहे ती अँटीकोडॉन साइट, ही हा आर्म आहे तो अँटीकोडॉन साइटचा आहे. तर लास्ट वाला आहे तो टी लूप आहे, दॅट इज द रायबोसोम रिकग्निशन साइट. तर अशा पद्धतीनं हे 4 आर्म असतात. इन द अँटीकोडॉन लूप ऑफ द tRNA 3 अनपेअर्ड न्यूक्लियोटाइड्स आर, इथं हे जे दिसत आहेत अँटीकोडॉन साइट, ही याच्यामध्ये अँटीकोडॉन लूप मध्ये 3 अनपेअर्ड न्यूक्लियोटाइड असतात आणि दिस 3 अनपेअर्ड न्यूक्लियोटाइड्स आर कॉल्ड ॲज अँटीकोडॉन्स. ह्यांनाच अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. विच पेअर्स विथ द कोडॉन्स विच आर प्रेझेंट ऑन द mRNA. यांचं जे बाइंडिंग आहे ते कुणासोबत होत असतं, तर mRNA मध्ये जे काही कोडॉन्स असतात त्यांच्यासोबत यांचं पेअरिंग होत असतं. The specific amino acid is attached at the 3' end in acceptor stem of the chlor leaf of the tRNA. तर या बाजूला काही स्पेसिफिक असे अमिनो ऍसिड काय होत असतात, अटॅच होत असतात. तर अशा पद्धतीनं हे आहे क्लोअर लीफ स्ट्रक्चर ऑफ द tRNA. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या न्यूक्लिक ऍसिड्स हा पॉइंट संपवलाय आजच्या लेक्चरमध्ये. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा कंपाऊंड बघूया, पुढचा पॉइंट बघूया, तो आहे एन्झाइम्स. टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू.